शहरातील अतुल जैन यांना नुकतीच आचार्य पदवी मिळाली, तर बँक सीईओ शिवाजीराव देठे यांना सुद्धा नुकताच उत्कृष्ट बँक पुरस्कार मिळाल्याने दोघांचेही अभिनंदन पेंढारी मित्र परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला। दोघांनाही शाल, श्रीफळ आणि मोत्याची माळ देऊन सन्मानित करण्यात आले। आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथून नुकतीच PhD प्राप्त केलेले डॉक्टर अतुल शीतलनाथ जैन तथा अभिनंदन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव देठे यांना राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट बँक सीईओ म्हणून पुरस्कार मिळाला। अभिनंदन पेंढारी मित्र परिवार वतीने दोघांचा सत्कार करण्यात आला। अभिनंदन पेंढारी यांच्या निवासस्थानी छोटे खाणी कार्यक्रमाचे आयोजन करून अतुल जैन सह शिवाजीराव देठे यांना शाल, श्रीफळ, मोत्यांची माळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। समाजसेवक पुरुषोत्तम मुंदडा, कॅप्टन दिलीप ठाकरे, दीपक हुंडीकर प्रमुख अतिथी उपस्थित होते। अभिनंदन पेंढारी, दीपक हुंडीकर, विनोद गुडदे, दिलीप ठाकरे, अंजली पाठक, निलिमा जैन यांनीही आपल्या भाषणातून सत्कार मूर्तीचे अभिनंदन केलेत। PhD अशीच नाही, 2-3 ह्याच्यामध्ये स्टेपमध्ये त्यांना पडताळून पाहणं, वेगवेगळ्या त्यांच्यावरती हे करणं, एक महिना झाला त्यांना एका गटाला एक देणे, दुसऱ्या गटाला एक देणं आणि त्यांचे टेस्ट करून ते पाहणे, परत त्यांचा एक्सरे काढणे, त्यांचा रिझल्ट तयार करणे, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जणांनी साथ दिली, काही जणांनी नाही दिली, अशा ह्याच्यामध्ये झालं। आणि पहिल्या असं करत असताना आता जेव्हा त्यांचा फायनल वाय होता तेव्हा अशा घरगुती अडचणी सुद्धा बऱ्याच झाल्या, काही म्हटल्याप्रमाणे। अतुल जैन यांनी आपल्या भाषणातून आपल्या कार्याविषयी माहिती स्पष्ट केली। प्रत्येकाकडे असतो असं नाही दिसत। आज आपण जगामध्ये वावरताना सगळीकडे बघतो, पण एखाद्याचं कौतुक करावं लगेचच कोणाला वाटत नाही। ओके, तर सर्वप्रथम काकांना मी धन्यवाद देतो की ते माझं कौतुक करतायत म्हणून नाही, पण मी आता जे तुमच्याकडून सगळ्यांकडून ऐकतोय त्यांच्याबद्दल तर ते खूप प्रशंसनीय आहे। असं ताई म्हणाल्या की हे खरंच संघर्षच होता। 17 मध्ये ऍडमिशन घेतलं आणि ते 24 मध्ये डिग्री मिळाली। वयाच्या 42व्या वर्षी ऍडमिशन घेतलं आणि 47व्या वर्षी डिग्री मिळाली मला। तर हा विषय जो होता तो सर जसं म्हणाले की पाठीचा कणा आणि ताठ राहणं किंवा समाजामध्ये याची गरज आहे, तर हे त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं म्हणणं झालं। पण मी एक डॉक्टर किंवा आयुर्वेद वैद्य म्हणून मी आपणाला सांगू इच्छितो की आज आपण जास्तीत जास्त गोळ्या आणि औषधं याच्याकडे नेहमी लक्ष असतं की हे काय घेतलं म्हणजे माझं दुखणं कमी होईल। तर आयुर्वेद शास्त्र हे असं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। सरळ म्हणायचं म्हटलं तर तुम्ही अगोदरच काळजी घ्या, तुम्ही आजारी पडणार नाही। आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल, तर आयुर्वेदाने ह्याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे। शिवाजीराव देठे यांनी हा सन्मान माझा नसून मला सहकार्य करणारे संचालक मंडळ, कर्मचारी वृंद, ग्राहक यांचा सर्वांचा आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून सर्वांचे आभार मानलेत। या कार्यक्रमात जीवन गौरे, प्रभू पवार, अंजली पाठक, आशा अघम, कुंदा अणासाने, अमृता पेंढारी, निलिमा जैन, वैशाली गोरे उपस्थित होते।